नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली। आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। आज देश का 78वां स्वतंत्रता दिवस 15 अगस्त का दिन। देशवासियों को, आप सभी देशवासियों को बहुत बहुत शुभकामनाएं, हार्दिक शुभकामनाएं हमारे चैनल की तरफ से। हम इस समय मौजूद है वसई विरार महानगर पालिका के प्रांगण में। वसई विरार महानगर पालिका का मुख्य प्रशासनिक भवन यहाँ मौजूद है। आप देख सकते हैं हमारे पीछे यहाँ भव्य तिरंगा जो है वो लहराया गया है। अभी यहाँ 8:15 बजे मुख्य कार्यक्रम शुरू हुआ। उसमें वसई विरार महानगर पालिका आयुक्त और प्रशासक अनिल पवार ने ध्वजारोहण किया। साथ ही साथ इस कार्यक्रम में वसई विधायक हितेंद्र ठाकुर, नालासोपारा विधायक क्षितिज ठाकुर, प्रथम महापौर राजीव पाटिल समेत कई नेतागण, विपक्षी पार्टियों के नेतागण यहाँ मौजूद थे। इस झंडा वंदन कार्यक्रम के बाद महानगर पालिका के प्रांगण में जो नई बाबा साहब अम्बेडकर, शिवाजी अप्पा जी और इनके जो तस्वीरें लगाई गई उनका अनावरण किया गया। उसके बाद में पत्रकार कक्ष का उद्घाटन हुआ। इस तरह से ये कार्यक्रम आज संपन्न हुआ। इस कार्यक्रम में कई बड़ी संख्या में लोग शामिल हुए। और आप सभी को बता दूं कि जब मैंने इससे पहले खबर की थी उसमें मैंने ये मुद्दा उठाया था कि महानगर पालिका प्रांगण में झंडा क्यों नहीं लगाया गया है। तो आज फाइनली स्वतंत्रता दिवस के लिए दिन झंडारोहण हुआ है। लेकिन अभी भी जो प्रशासनिक कार्यालय में रोज़मर्रा होने वाला झंडारोहण है उसकी इंतज़ार है। वो ऐसी उम्मीद है कि वहाँ ऊपर उस जगह पर रोज़ का प्रशासनिक भवन का जो झंडा लहराया जाता है वो शायद लहराया जाएगा, ऐसी अपेक्षा है। ये जो है वो ओकेजनली रहेगा। जो प्रोग्राम, बड़े प्रोग्राम, जो कार्यक्रम होते हैं सार्वजनिक, उसके लिए ये झंडारोहण का कार्यक्रम रहेगा। और वहाँ ऊपर जो हमने बताया अभी वो प्रशासनिक भवन पर हमेशा का झंडारोहण रहेगा। आज के इस झंडारोहण कार्यक्रम से जुड़ी आगे पूरी कवरेज देखिए। और अभी के लिए इतना ही। नमस्कार। राष्ट्रीय क्षेत्रातील सर्व नागरिक, सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आमदार महोदय, आदरणीय हितेंद्र अप्पा ठाकूर, तसेच आदरणीय दादा, सर्व माजी सन्माननीय नगरसेवक, सर्व नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बंधूंनो आणि भगिनी, या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाने 2 महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेले आहेत, जे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण राबवित आहोत। त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण आतापर्यंत 1,14,000पेक्षा जास्त माता भगिनींनी सहभाग नोंदवलेला आहे। सदरचा सहभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नोंदवला गेलेला आहे। यामध्ये सर्व माता भगिनींना विनंती व आव्हान आहे की आपले जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड आपण बँकेशी संलग्न म्हणजे सीडिंग करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याला जे 1500 रुपयाचं वेतन प्राप्त होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तसं बघितलं असता फक्त आपल्या ह्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः 28,000 माता भगिनींचंच आधार कार्ड हे बँकेशी संलग्न झालेलं आहे। त्यामुळे इतर उर्वरित माता भगिनींनाही विनंती आहे की त्यांनी उद्याच आपल्या
आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटची संलग्न म्हणजे सीडिंग करून घ्यावं, तशा सर्व सूचना महापालिकेच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून सर्व बँक्सला दिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असली तर आमच्या कार्यालयाशी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपण कृपया संपर्क साधावा, जेणेकरून आधार लिंकिंगला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच दुसरी एक आपली योजना होती ज्यामुळे स्वयंरोजगारची निर्मिती होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. या अंतर्गत 12वी पदविका आणि पदवी प्राप्त युवकांना महापालिका तसेच शासकीय कार्यालय व इतर निम शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या प्रशिक्षणा कालावधीमध्ये त्यांना भत्ता तथा विद्यावेतन देखील 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये 12वी पदविका आणि पदवीधर अशा युवकांना दिलं जाणार आहे. त्याचा देखील आपण लाभ घ्यावा. त्यासाठी देखील महापालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. आतापर्यंत साधारणतः 170 युवकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. अजून पण माझं सर्व युवकांना आव्हान आहे की यामध्ये आपण जास्तीत जास्त भाग नोंदवावा, जेणेकरून आपल्याला महापालिकेच्या ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याचा उपयोग आपल्याला स्वयंरोजगाराकरता होईल, अशी या ठिकाणी माझे सर्व युवकांना आव्हान आहे. त्याचप्रमाणे आपल्याला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत 57 इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी आज आपण 10 व्हेकल्सचं मान्यवरांच्या, आमदार महोदयांच्या, आपांच्या आणि दादांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण लोकार्पण करणार आहोत. तसंच पत्रकारांनी सर्व आमदार महोदयांना, आपांना सर्वांना विनंती केली होती की पत्रकार कक्ष असावा. त्याप्रमाणे हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।